तळोद्यातील 2 घरफोड्यांचा पर्दाफाश. अल्पवयीन संशयितांकडून तब्बल 91,000चा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. तळोदा शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि घरफोडीच्या घटनांनी नागरिकांची झोप उडवली आहे. एकीकडे चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत तळोदा शहरातील 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. तळोदा शहरातील हरकलाल नगर परिसरात झालेल्या चोरीचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तळोद्यातील रामगड परिसरातील 3 संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत ते अल्पवयीन असल्याचे समोर आले. पालकांसमक्ष अधिक चौकशी केली असता त्यांनी एका साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील चौकशीत त्यांनी नगरपालिका परिसरातील किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि किराणा माल लंपास केल्याचीही माहिती आहे. या कारवाईत दोन्ही गुन्ह्यांमधील एकूण 91,462 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तळोदा पोलीस ठाण्यातील खालील 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे रजिस्टर नंबर 367/2026 BNS 305A 331-4, गुन्हे रजिस्टर नंबर 397/2026 BNS 305A 331-4. मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या कारवाईमुळे 2 गुन्ह्यांचा छडा लागला असला तरी तळोदा शहरात वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. शहरातील वाढत्या घरफोड्या, चोरीच्या घटना आणि रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचालींवर पोलिसांनी आणखी कडक नजर ठेवण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. परिवर्तन 24 न्यूजचा थेट सवाल: तळोद्यात चोरट्यांचा वाढता धुमाकूळ कधी थांबणार? नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाई आणखी कडक होणार का? ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ तसेच पोलीस अंमलदार दादाभाऊ वाघ, योगेंद्र सोनार, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे आणि पोलीस अंमलदार निशिगंध गवडे, राहुल पांढारकर, विशाल मराठे, सचिन सैंदाणे यांच्या पथकाने केली. परिवर्तन 24 न्यूज, तळोद्यातील प्रत्येक प्रश्नावर बेधडक आवाज.